ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली आता वाढल्यात. अशातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील वातावरण चांगलंच तापलंय. ज्या नेत्यांनी मनोज जरांगेंना पोसलं, त्यांच्या आंदोलनाला रसद दिली आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न केला, अशा महाराष्ट्रातील 50 उमेदवारांना पाडण्याची आमची यादी तयार असल्याचं मत लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केलंय. यामध्ये रोहित पवारांसह राजेश टोपेंच्या नावाचा देखील समावेश असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. तर विदर्भामधल्या सर्व ओबीसी बांधवांना आणि विशेष करून ओबीसी नेत्यांना माझी विनंती आहे, ओबीसीचं आरक्षण या मुख्यमंत्र्याच्या हातून, मग हैदराबाद गॅजेटद्वारे असो, सातारा बॉम्बे गॅजेटद्वारे असो, किंवा बोगस सर्टिफिकेटच्या आधारे कुणबीकरणाच्या माध्यमातून असो, ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रात या मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे. त्याला विरोध करा. त्याला जर तुम्ही विरोध नाही केला, तुम्ही पुढारी निश्चित व्हाल. विदर्भातल्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही नेतृत्व निश्चित कराल, पण जो सामान्य ओबीसी आहे, जो बलुता आलुता आहे, जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आजही आहे, त्याला शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला ओबीसी आरक्षणाची गरज आहे. त्यामुळं ओबीसी आरक्षणाकडं फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विदर्भातल्या नेत्यांनी पाहू नये, तर सामान्य ओबीसींच्या हितासाठी तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे.